नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत त्याला आणि ओवीला बाहेर काढलेलं असतं मोनिकाने आणि समोरून येत असतात सारंग आणि बबलू. आता येथील कार्य परत वसंतकडे. आपण सगळं काही केलंय बाबा. सारंगचं आणि बबलूचं वेगळ्याच विषयावर चर्चा चाललेली असते. ओवी आणि अमृतावर वेगळाच काहीतरी प्रसंग ओढवलेला असतो. परंतु सुखाने एकत्र येतील आणि नवीन संसार चालू होईल. सारंग दादा नको टेन्शन घेऊ. अमृताने सारंगला बघितलेलं असतं. समोरून दिसतो अमृता पटकन ओवीला लपून ठेवते. तेवढ्यात काय सारंगला फोन आलाय म्हणून जरा बाजूला गेलेलं असतं. जसा आलाय तसंच परत माघारी फिरलेलं असतो. त्याला अर्जंट बोलवलेलं असतं. काहीतरी परत केस आलेली असते नवीन. ओवी अमृता दारातच बसून राहिलेले असतात, कारण ते बाहेर कुठे राहणार, अख्खा दिवस आणि रात्र घालवायची असते. कुठे जाणार आणि कुठे राहणार. अमृता आणि ओवी दिवसभर तर बाहेर असतात, आता रात्रभर सुद्धा त्या पायरीवरच बसलेले असतात. अमृताला तर झोप लागलेली असते. बिचारी ओवी तर कधीच झोपलेली असते. राजकुमारी येतोय. अमृता इथे का बसली तिला घेऊन? आता काय कांड केलंय ग तुम्ही? अमृता म्हणते राजकुमार जरा हळू बोला की, झोपली येते. मुलगी नाहीये, विसरलीस का? उगाच माया वगैरे लावू नको. तिला काय शिकवतोय मी शहाणपणा? कुठेही मायाचं पाजर फोडायची सवय झाली आहे. तुला काय सांगून शिकवून होतोय अमृता? पण इथं का बसली त्याचं उत्तर दे. तसं जरी नातं नसल्यानं राजकुमार, तरी माझ्या काळजाचा तुकडा येतो. ही राजकुमार माझी माझी म्हणणारी माणसं कशी वागली ना माझी, हे मी विसरणार नाहीच. हो टोमणे मारूस, कुठल्या परिस्थितीत कुठल्या दबावाखाली मोनिकाशी लग्न केलंय चांगलंच माहिती. मला विलन ठरवते सगळ्या गोष्टींमध्ये. का मी सगळ्यामध्ये दोषी असं दाखवते? तुम्हाला निमित्त होत आणि तुम्हाला निमित्त मी आलं, लग्न केलं, तुम्ही मनासारखं वागलात. काहीच मला सांगायला जाऊ नका प्लीज राजकुमार. अमृता खूप दुखावलेली असते, कारण राजकुमार एकच तिच्या बाजूने तेवढ्या घरात असतो, म्हणजे नवरा आपल्या हक्काचा. तोही दुसरं लग्न करून मोकळा झालेला असतो. अमृता अगदी एकटी पडलेली असते. आधार म्हणजे तिला आता ओवी झालेली असते आणि ओवीच तिचं आयुष्य असतं. जुने वाद तर मला उकरून काढायचेच नाहीये, मरू द्या तिकडे, नकोच त्या गोष्टी. एक माझं काम करतं का प्लीज? ते मोनिका तुमचं काहीच ऐकत नाही, तुम्हीच तिचं तालावर नाचत असता. पण तरी पण एक रिक्वेस्ट कर, सांगा जी काही शिक्षा द्यायची ती मला दे. या बिचारी ओवीला का त्रास देते? ती उपाशी तापाशी बाहेर बसलोय आम्ही आणि रात्र काढायची आम्हाला. कुमार म्हणतो मी काही निरोप देणार नाहीये आणि काहीतरी कुटाने करायचे, नंतर माफी बिफी हे सॉरी बिरी. मला माझ्या घरात शांतता हवी 1000 वेळा सांगितलंय. आता मी काही कोणाचं ऐकणार नाही, निरोप तर अजिबात देणार नाही. राजकुमारने एका मिनिटात हात वर केलेले असतात, कारण त्याला माहितीये आतमध्ये गेल्यावर मोनिका एक मिनिटही काही ऐकून घेणार नाही. मग हिला कशाला बिचारीला उगाच वाद करतोय मी का? तुला या पोरीसाठी तर अजिबात मोनिकाकडे काही बोलायला जाणार नाहीये. त्यामुळे अमृता अजिबात विषय सोडूनच दे, मी काहीच मदत करणार नाही. का माझं ऐकते की नाही ती गोष्ट तर लांब राहिली, पण अमृता मेहेंदळे हे जे नाव लावून मिरवते ना फक्त माझ्यामुळे, हे पण विसरू नकोस अमृता. माझ्यामुळे घरात राहते, नाही तर आईला सांगून एका मिनिटात उचल बांगडी केली असती आणि कधीच बाहेरचा रस्ता दाखवला असता, कळतंय का? त्यामुळे अमृता मॅडम जरा शिस्तीत राहा, डोक्यावर बसायला जाऊ नका. राहू द्या, तुम्हालाच घराच्या बाहेर काढलं नाही मोनिकाने म्हणजे मिळवलं. जाम चुरू जीप चालायला लागली ग, बरेच तुला शिंग फुटली आहेत ग. मला घराच्या बाहेर काढणार, तेच राहा रात्रभर. तुझी काय मी मदत करत नसते की? हीच आहे मोनिका, इथेच थांबतो. होतं ते आपल्यात नातं भीतं करणार होतो. बाई घे, एवढ्या चूक झाली, माफ कर, असं तसं करून तुला घरात घेणार होतो, पण आता नाही. हा मदत तर करत नाही, टोमणे देतो, नको नको ते बोलतो आणि तन करत निघून गेलेलं असतो. अमृतावर सुद्धा फारसा परिणाम होत नाही. राजकुमार काय ऍक्च्युली फक्त अमृतालाच माहिती असतो, तो कुणाचाच नसतो. अमृता म्हणते कर्माची फळं याच जन्मात भोगायला लागती, हे विसरू नका राजकुमार. सगळी फळं भोगायला लागणार तीही याच जन्मात. पुढचा दिवस सुद्धा येणार, तोही लवकरात लवकर लक्षात ठेवा. त्याला त्याच्याबद्दल काहीच वाटत नसतं, कारण त्याने अमृताची काळजी विचार केलेला नसतो. त्यामुळे राजकुमार बद्दल तिला जरा सुद्धा काही वाटत नाही. मग आता सगळं काम उरकून अगदी सकाळी सकाळी आलेलं असतो, तेव्हा बघतो तो काय समोर अमृता आणि ओवी तशाच बसलेले असतात. सारंग आता पळतच येतो. आणि काय झालंय, बाहेर का बसला म्हणते आणि जोरात रडायला लागलेली असते. गळ्यात पडते सारंगच्या. काय झालंय बाळा, का रडतीस तू? झालंय म्हणून सारंग सारखा विचारत असतो. अमृता काहीच उत्तर देत नाही. नाही रे बाबा, असतंच, तू आला ना म्हणून रडायला लागलं, बाकी काहीच नाही. नको, तू आलाय ना बस, काहीच सांगायचं नाही आणि विचारू पण नको. काय रडतेस ओवी? त्या लाडका बाबा घरी येणार आणि विचारणार की बाहेर का उभ्या? चुकून जरी माझं नाव घेतलं तर मी काय हिच्या बाबाची हालत करेल ना, तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. एवढ्याच्या ओवीला लगेच मोनिका बोललेली वाक्य आठवायला लागलेली असतात. मी दिली हे जर सारंगच्या कानावर पडलं तर सारंगची काय अवस्था करेल ना, तुम्ही अंदाजा सुद्धा लावू शकत नाही. त्यामुळे अमृता ओवी लक्षात ठेवायचं, माझं घराणं त्याला सांगायचं नाही. ओवीला हे लगेच जे बोललेली आहे ते आठवायला लागलेलं असतं आणि ओवी अगदी शांत उभी असते. अरे आम्ही असंच बसलो होतो टाइम. ओवी आता खोटं बोलायला लागलेली असते. अमृता म्हणते हे बघ बाळा, खोटं बोलू नको, त्याला घरात गेल्यावर तर खरं काय ते कळणार आहे ना, मग आपण खोटं का बोलायचंय? सारंग आम्ही रात्रभर बाहेरच झोपलो होतो, आम्हाला मोनिकाने शिक्षा दिली, घरात यायचं नाही, अन्न पाणी काही मिळणार नाही, अख्खी रात्र आम्ही इथेच बसून काढली पायरीवर. सारंग मागचा पुढचा काही विचार करत नाही, तन करत आता आतमध्ये निघालेलो असतो मोनिकाला जाब विचारायला. इकडे मोनिका अगदी चोंबडेपणा करत असते आणि तिला तर मला चहा घेऊन आलेली असते. आई चहा घ्यावं, तुमच्यासाठी चहा आणलाय. अगं अमृता नाहीये, तू का आणलास? त्या झोपल्या असतील, कालचे कारनामे केलेत ना, अजून डोळाच उघडला नसेल. आई काय त्या मोनिका, अमृताला बुद्धी सुचली असेल ग, काय नको ते उद्योग करते ना. खरंच ते अमृताची सुद्धा कमाल आहे. आई असू द्या, झाली असेल त्यांच्याकडनं चूक. मोनिका इतकी शहाणपणा करत असते की बस दुटप्पी वागत असते. अमृतासोबत वेगळं वागत असते आणि तिलोत्ताच्या समोर फार गोड गरीब असं वागत असते.
मोनिका असं दाखवते की ती फार छान, शांत, सुशील अशी आहे की तिलोत्तमाला हवी तशीच सून आहे. अमृताला ती किती टॉर्चर करते हे तिलोत्तमाला कळूच देत नसते. सांगू का, मोनिका खूप विश्वास होता अमृतावर, लेख मानायची तिला मी. असा विश्वासघात करेल, खरंच माझा विश्वासच बसत नाहीये मोनिका अमृता असं काहीतरी करू शकते. मोनिका गोड बोलून बोलून अमृताविषयी तिलोत्तमाचे कान भरत असते. मात्र सारंग मोनिका वहिनी आरडाओरडा करतच आलेला असतो, ओरडत असतो ना की बस. आता मोनिकाने ऐकलेलं असतं की सारंग आवाज दे, काय झालं एवढ्या सकाळी सकाळी. तिलोत्तमा म्हणते चल मोनिका बाहेर बघूची आपण, कोणाला काही बोलू नको आणि रागवू नकोस रे बाबा, चल माझ्यासोबत. चिडलेलं असतो, तिला घे आणि वर जा. अमृताबाई तुला काय सांगितलंय लक्षात येत नाही का? ओवीला घेऊन वर जा, झोपव आणि तू सुद्धा आराम कर. रात्रभर जाग्यात नाही तुम्ही, लगेच निघायचं आणि वर जायचं. अरे बाबा नको कोणाला काही बोलू. सारंग मग तू गपचूप जाताय की नाही तुम्ही? आवाज वाढलेला असून इतका चिडलेला असतो. मोनिका वहिनी मला माहिती आहे आता काय खैर नाही. मोनिकाची खरडपट्टी काढणार म्हणजे काढणार. अमृता आणि ओवी आता चाललेले असतात बेडरूम मध्ये झोपण्यासाठी. आलेली असते, काय रे सारंग काय एवढा ओरडतोय, काय एवढा हायपर होतोय, काय झालंय चिडचिड करायला, का ओरडतोय सारंग तू? तिलोत्तमा आता आलेलीच असते, येतानीच बोलत असते. स्वतः तोंड वर करत म्हणते काय झालंय सारंग, आई जरा शांत बसा, मला बोलू दे. शिक्षा देण्याची काय पद्धती ही? बापाला न विचारता पोरीला शिक्षा देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? सारंग अरे ऐक ना, ऍक्च्युली अमृताताईंनी खूप मोठी चूक केली म्हणून त्यांना शिक्षा दिली मी. असं म्हणणं होतं की यांना शिक्षा मिळायलाच हवी. म्हटलं की तू शिक्षा दे मोनिका, तुला हवी ती. मग माझ्या पद्धतीने दिली मी शिक्षा मी देऊन टाकली. शिक्षा द्यायची असती का? ही पद्धत आहे का? बरोबर, त्यांना घराबाहेर ठेवलं उपाशी तापाशी, ही कोणती शिक्षा आहे? माहितीये का त्यांनी काय कांड केलंय? एवढं काय केलंय सांग तूच. आपल्या घरात गाणं चालत नाही, गाण्याचं नावही घेतलं तरी चालत नाही. माहितीये ना, ही अमृताला तुझ्यापेक्षा जास्त, ओवीपेक्षा जास्ती माहिती आहे. बरोबर, ही ठरलं होतं गाण्याचा विषय आयुष्यभर घरात कोणी काढायचा नाही. तिला गाण्याचा क्लास लावला तिची चोरून, आणि हे मोनिकाने पकडलंय आणि आम्ही दोघींनी मिळून मग त्यांना शिक्षा द्यायचं ठरवलं. इतका मोठी रिक्स घेतली त्या अमृताने, गाणं शिकवती त्या ओवीला चोरून. चूक केली आणि शिक्षा पाहिजेचा सारंग. महत्वाचं माझ्या शब्दाचा अपमान केला आणि मी ते सहन करत नसते. त्याचा क्लास लावला हो, म्हणूनच शिक्षा दिली त्या दोघींना. तू विचारलं का शिक्षा का दिली? फक्त शिक्षा दिली एवढंच तुला माहितीये सारंग. ती पोरगी गाण्याच्या क्लासला जात तुला माहित नाही? तो माहिती आई, मला खरंच माहित नव्हतं. विषयावर अमृता बहिणीशी मी नक्कीच बोलेल. ही चूक मान्य करतो, पण ही शिक्षा द्यायची पद्धत नाही. शिक्षा का दिली, यांना काय अधिकार आहे हा विषय मिटू, आणि मग अमृता बहिणीकडे मी बघतोच आहे. तो म्हणते काय मिटवायचंय, योग्य ती शिक्षा केली आहे, परत ते असं काही करायला जाणार नाही. तो मग फुल सपोर्ट करत असते मोनिकाच्या वागण्याला. मग तो माहिती की गाण्याला बंदी आहे, अमक्याला बंदी आहे, तमक्याला बंदी आहे, सगळे नियम आहेत आपल्या घरात, इतके नियम आहेत की लिमिटच नाहीये. मग काय अशी शिक्षा द्यायची, या थराला जायचं? बरोबर, घराबाहेर ठेवायचं, ही कोणती पद्धत आहे? मी विचारतोय मोनिका बहिणी कोणती पद्धत आहे? म्हणते काय म्हटलंय सारंग, परत म्हण. रात्रभर बाहेर होते दोघी हो, त्यांना जेवायला खायला प्यायला काही दिलं नाही. सकाळपासनं आज सकाळपर्यंत त्या बाहेरच होत्या, तेही अंगणात. आता मात्र तिलोत्तमाला काय खरंय ते कळालेलं असतं. म्हणू नको तुला माहित नव्हतं आई. खरंच सारंग मला यातलं काहीच माहित नाही. शिक्षा छोटी मोठी काहीतरी देऊन सोडेल असं वाटलं, डायरेक्ट रात्रभर उपाशी बाहेर ठेवेल खरंच माहित नव्हतं सारंग, बिलीव्ह मी. काय प्रकारे ग हा? काय बोलतोस मला नाही माहिती. रात्रभर बाहेर येत्या. मोनिकाने आता लगेच चापलुसी करायला सुरुवात केलेली असते, लगेच शब्द फिरवलेले असतात, ड्रामा सुरू करते. मोठी शिक्षा मी सुनावली नव्हत्या. सारंग म्हणतोय गब्बस, आता नाटकं करू नकोस हा. रात्रभर दोघी बाहेर होत्या, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. तमा म्हणते आपल्या घरात माणुसकी सोडून वगैरे शिक्षा दिलेली नाहीच आहे, आणि हे काय झालंय ते मला आत्ता कळतं या सारंग. त्याला सुद्धा ठाऊक नव्हतं सारंग. आता बिचारा अबीर गाण्याच्या क्लासमध्ये ओवीची वाट बघत असतो, पण ओवी आलेलीच नसते. सावलीची सगळी तयारी झालेली असते, आता क्लास सुद्धा थोड्याच वेळात सुरू होणार असतो. अबीर 9 वाजून गेले. सावली आता अबीरला म्हणत असते अजून आली नाही रे अबीर. अबीर सुद्धा नाराज असतो आणि ओवीचीच वाट बघत असतो. असं कधी झालंच नाहीये की ती आली नाहीये वेळेवर, ती वेळेतच येते रे. क्लासला आली, व्यवस्थित क्लास केला, जाताना सुद्धा खूप खुश होती, आनंदानेच गेली, आणि आज अचानक आलीच नाही, कसं होणार रे अबीर. सावलीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की बिचारे ओवीला काय झालं असेल की ती क्लास पर्यंत आलीच नाही किंवा येऊ शकली नाही. म्हणतो आई तू काळजीच करू नको ना ग, तिच्या काकूला काहीतरी अर्जंट काम आलं असेल, काहीतरी अडचण असेल म्हणून ती आली नसेल, काहीतरी पाहुणे वगैरे आले असतील, काहीतरी काम असेल. नाही रे बाळा, गाण्याच्या बाबतीत फार शिस्तप्रिय आहे ती. असं नसणार आहे की पाहुणे वगैरे आले म्हणून तिने गाण्याचा क्लासच बुडवला. ती गाण्याच्या क्लासला येणार म्हणजे येणार, काहीही होऊ दे. काहीतरी मेजर प्रॉब्लेम दिसतोय बाळा, म्हणूनच आलेली नाही. म्हणतो फोन लावून विचारायचं का नेमकी काय झालंय काय नाही, काय अडचणी त्यांना. आता फोन घेऊन अंगणात आलेला असतो, तो बाहेर येऊन फोन लावणार असतो आणि निवांत विचारणार असतो की ओवीला काय प्रॉब्लेम आहे, ती गाण्याच्या क्लाससाठी का नाही आली. तर मग इकडे सारंगला सांगत असते की अशी शिक्षा नाही केली आणि अशी शिक्षा कर असं मी सांगितलंच नाहीये मोनिकाला. आणि मुळात मोनिका सुद्धा एक आई आहे आणि मी सुद्धा आई आहे. आम्हाला लहान बाळाला रात्रभर ठेवायचं नाही एवढं तर कळतंय ना सारंग. आम्ही अशी कुठलीच शिक्षा सुनावली नव्हती. त्यामुळे सारंग तुझा काहीतरी गैरसमज होते किंवा तुला चुकीचं सांगितलंय त्या लोकांनी. त्याच ठाऊके सारंग, हे तुम्हाला शिकवायला जाऊ नकोस. काय वाटतं इतके निष्ठुर, इतक्या कठोर आहोत आम्ही? लहान बाळाला रात्रभर बाहेर ठेवू? काय सारंग तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवतोय तू? मोनिका एका मिनिटात पलटी मारलेली असते आणि मी शिक्षा दिलीच नाही असं वर तोंड करून सांगत असते. बिचारी अमृता गरीब असते आणि तिला खोटं ठरवणं फार काय अवघड नसतं. रात्रभर तिने शिक्षा भोगलेली असते आणि आता काय सारंग आला तर लगेच पलटी मारलेली असते आणि लगेच म्हणते की सारंग विश्वास ठेव, मी असं काहीच केलेलं नाहीये. अमृताताईंचं काहीतरी ऐकण्यात गैरसमज झाला असेल.
आणि हो रे, मी कशी बाहेर झोपायला लावण रे सारंग, तू विचार करणार रे. आई एकदम बरोबर बोलताय हा. गैरसमज झालाय सारंग, खरंच विश्वास ठेवतो. वाटलं त्यांनी दार उघडलं, त्यांना वाटलं मी दार उघडलं, त्याच्यात त्या बाहेरच राहिल्यात. नादात कोणीच दार उघडलं नाही असंही झालं असेल ना सारंग, मुद्दामून कसं ठेवणार बाहेर. काल शुभ्रा इतकी रडत होती, 2-3 कामं होती तिच्या, रडायच्या नादात ती कामं सुद्धा राहून गेली. पहिला सुद्धा खाली येऊ दिलं नाही तिने, फक्त रडतच होती. त्या नादात मला काही सुचलंच नाही रे, माझा हात तर सोडलेला नाहीये आणि फक्त त्रास दिलाय रडून रडून, बाकी काहीच नाही. भर माझ्या जवळ घेऊन झोपले. तिला काय त्रास दिलाय पोरीने काय माहिती सारंग. विश्वास ठेव, मी मुद्दाम शिक्षा दिलीच नाहीये. आता मोनिका अशी काय समजावून सांगत असते किंवा, पण सारंगला माहितीये मोनिका काय करू शकते, किती खालच्या पातळीला जाऊ शकते. तिलोत्तमाला माहिती नसतं. मोनिकाची जी पट्टी असते चांगुलपणाची, तिलोत्तमाच्या डोळ्यावर अगदी बांधलेली असते. त्यामुळे मोनिका खूप चांगली असंच तिलोत्तमाला वाटतं. आणि जे काय आता नाटकं करून ती बोलतीये त्यावर सुद्धा तिलोत्तमा अगदी सहज विश्वास ठेवते. सारंग मात्र विश्वास ठेवत नाही. त्याला माहितीये मोनिका बहिणी काय करू शकतीये. आता मात्र सगळंच अवघड आहे आणि दिसतंय तसं काहीच नसतं. सगळ्यांचाच गैरसमज आणि गोंधळ करून टाकलेलं असतं मोनिकाने. सांगू का सारंग, त्या शुभ्राने इतका त्रास दिला त्या नादात मी सगळंच विसरून गेले. खरं सांगते, मी दार उघडायचं तर खरंच विसरून गेले मी. सॉरी सारंग. तेव्हा म्हणते, ए मोनिका वाईट वाटून घेऊ नको, मला काय करायचंय किंवा मला काय वाटते माहिती का तुला. आता अमृताला जाऊन विचारायला हवा. सगळ्यामध्ये चूक ही अमृताचीच आहे. अमृता आज त्या पोरीला गाण्याच्या क्लासला घेऊन गेली नसती तर एवढं मोठं रामायण महाभारत घडलंच नसतं. गैरसमज झाला नसता, त्यांना बाहेर राहावं लागलं नसतं आणि सारंग गैरसमज होऊन चिडून आपल्याशी अशा बाबतीत बोललाच नसता. सारंग खरं तर चूक आहे ना ही अमृताची आणि अमृतालाच काहीतरी विचारायला हवंय. आता रामायण तर घडलंच नसतं. आता मी अमृताला जाऊनच विचारते. म्हणते अगदी बरोबर आहे आई तुमचं. पण तो झाली ना चूक, मान्य आहे ना, मग त्याची एवढी मोठी शिक्षा काय आई. दोघी काही कमी नाही आहात आणि मला माहिती की तुम्ही काय आहात. सगळ्यात मोठी चूक की त्यांना बाहेर ठेवले तेही रात्रभर. एवढी त्यांची चूक मोठी नाही ना, त्याच्यापेक्षा जास्ती चूक तुमची मोठी. दोघींनी जे केलंय ना खूप मोठी चूक आहे. मग ऐक ना, हे आई म्हणतो, आई तूही ऐक आणि मोनिका बहिणी तू पण ऐक. अगदी स्पष्ट आणि शेवटचं सांगतोय मी. यापुढे माझ्या ओवीला शारीरिक मानसिक कुठचा जरी त्रास झाला तर सारंगपेक्षा वाईट माणूस अख्ख्या जगात सुद्धा शोधून सापडणार नाही. माझ्या पोरीला जर तुमच्यामुळे त्रास झाला तर तो मी सहन करणार नाही. तिलोत्तमा आता सारंगकडे बघतच राहिलेली असते. रुद्र रूप धारण केलेलं असतं या सारंगने. म्हणतो माझ्यासमोर कोणी जरी असलं, ओवीच्या केसाला जरी धक्का बसला ना तर मी खपवून घेणार नाही. आई लक्षात ठेवायचं, अगदी कोणीही असू दे, ओवीला जर त्रास झाला तर मी सगळंच नाती विसरून जाणार. तिलोत्तमा म्हणते ठीक आहे मग मी आहे ना सारंग, पण तुला स्पष्ट आणि शेवटचं सांगते, तुझ्या त्या ओवीने माझ्या घरात जे काही केलं ते सगळं काही मी सहन करेल. गाण्याचं नाव घ्यायचं नाही, गाण्याच्या क्लासला जायचं नाही. सारंग हा पहिला आणि शेवटचा शब्द आहे. गाणं शिकलेलं मला खपणार नाही, तेही माझ्या घरात. सारंग लक्षात घे. बरोबर मोनिकाने चापलुसी केलेली असते, पॉलिटिक्सपणा केलेला असतो, मायलेकरामध्ये भांडण लावून दिलेलं असतं. तो मग चिडते, राग आता बेडरूम मध्ये निघून गेलेली असते. तोंड वर करून मोनिका तिथेच उभी असते. आता मात्र लगेच मोनिका हसायला लागलेली असते, कारण तिला हवा तो तमाशा बरोबर झालेला असतो. सगळं करून झालेलं असतं, शिक्षा सुद्धा भोगलेली असते. तिलोत्तमा आणि सारंग मध्ये भांडण सुद्धा झालेलं असतं. एकंदरीत सगळ्या याच्यामध्ये जिंकलेली असते ती मोनिकाच. पुढे आता गाण्याचा क्लास सुरू करणार असते. अबीर झालंय काय रे तिच्या काकूंशी बोलणं. नाही ग, बोलणंच नाही झालंय आई. म्हणजे तिच्या बाबाला फोन लावू का ग मी. तिला विचारतो, लावू का बाबांना फोन, काय झालं एक्झॅक्टली कळूनच जाईन आपल्याला. कोलो बाबांना फोन, क्लास बद्दल कळेल तर अडचणी अजून वाढतील. काही होत नाही, विचारू तर दे. काहीच बोलत नाही आई मी. डायरेक्ट ओवीला फोन दे असंच सांगतो. त्यांच्याशी कशाला काय बोलायला लागलोय, फक्त ओवीकडे फोन नेऊन द्या एवढंच बोलतो आणि मग डायरेक्ट ओवीशी कॉन्टॅक्ट होईल की आपला. एवढासा अबीर परत ट्राय करायला लागलेला असतो. तिच्या बाबांचा फोन, अमृताला फोन लावलेला असतो, तो काय लागलेला नसतो. आता ओवीच्या बाबांशी कॉन्टॅक्ट करून नेमकी काय झालंय ते बघूया. अमृता ओवी बेडरूम मध्ये असतात, खूप रडत असतात आणि ओवी म्हणते माझ्यामुळे तुला इतकी मोठी शिक्षा भोगायला लागली, खरंच सॉरी काकू, खरंच सॉरी. म्हणते अमृता काकू, मी जर सगळ्यांचं ऐकलं असतं तर बाबाचं आणि आईचं एवढं मोठं भांडण झालंच नसतं. खरं तर माझ्यामुळेच सगळं झालंय, खरंच सॉरी. खूप रडत असते ही ओवी आणि आता आलेलं असतो सारंग. ही जे बोलली ते सारंगने ऐकलेलं असतं. म्हणतोय शिक्षा वगैरे देणं मला पटलेलंच नाहीये. शिक्षा आणि नियम माणसाला सुधारण्यासाठी असतात, त्रास देण्यासाठी नाही. यावर घराबाहेर ठेवणं, त्रास देणं ही कुठची पद्धत आहे. फार संताप झालेला असतो. सारंगला माहिती ती मोनिका काय करू शकते. ओवी मात्र खूप रडत असते. या माणसांना कधी कळणार काय माहिती बाबा वहिनी. सारंग खूप बडबड करत असतो. अमृता काहीच बोलत नसते, शांत बसलेली असते. क्लास लावायचा होता वहिनी, एकदा तरी बोलून पाहायचं होतं ना माझ्याशी, का असं एकटी सगळं करायला गेली. ओवीने हट्ट केला, पण त्याचा परिणाम काय झाला, तुला ही शिक्षा भोगायला लागली आणि ओवीला सुद्धा. मग माहिती ना ती काय करू शकते. घेऊन गेली सांग बरं ओवीला. काकूला ओरडू नको, काकूची काहीच चूक नाहीये, सगळी चूक माझीच आहे. त्याच आता सारंगला काहीतरी फोन आलेला असतो मध्ये. आबीरने फोन लावलेला असतो. ओवीचे बाबा, ओवी आहे का तिकडे, तिच्याशी बोलायचंय मला. तिच्याशी बोलायचं नाही का, डायरेक्ट ओवीशी
बोलायचंय? जी चौकशी नाही, डायरेक्ट ओवीची. वा, सुपर हिरो निवांत बोलतो की आधी ओवीशी बोलायला द्या की. इकडे अर्जंट आणि महत्वाचं काम आहे ना सुपर हिरो, मग तिच्याशी बोलतो की मग तुमच्याशी बोलतो. सारंग म्हणतो ओवी बोल ग, अबीरचा फोन आहे. आता ओवी म्हणते हॅलो अबीर बोल ना, तिच्याशी एकट्यात बोलायचंय. ओवी जरा लांब जा बाबांपासून. तर म्हणते काय रे ओवी अगदी सावली सारखी का रे? सावली सुद्धा अशीच लपून छपून कोणाला न सांगता गाणं गायला जायची, सगळ्यांपासून लपून ठेवायची, तशीच ही ओवी आहे रे. ए बहिणी नको तो विषय. सारंग म्हणतो प्लीज बहिणी बंद कर विषय. तर शिक्षा दिली नव्हती, बक्षीसच दिलं होतं. आणि तुला किती आवडायचं रे तिचा आवाज, अगदी वेडा होता त्या आवाजासाठी. तू दिवसाची सुरुवात तिचं गाणं ऐकल्याशिवाय होत नसायची. सारंग विसरलास का सगळं? तिच्या हक्काचं स्टेज मिळवून दिलं होतं, आठवतंय की? परतफेड तिने कशी केली तुलाही माहितीये ना बहिणी. मन वळवण्याचा प्रयत्न करते अमृता बहिणी. अमृताचं अजिबात ऐकत नाही. बिचारी अमृता आता शांत बसलेली. क्लासला का आली नाही अबीर आता ओवीला विचारत असतो. आणि मी वाट बघतोय ग, काय झालंय ओवी सांग की. बाबाला कळलंय का तू गाणं शिकायला आमच्याकडे येते? बाबाला घरच्या सगळ्याच लोकांना कळालंय. माहिती आता तमाशा झाला असणार. आणि काकूला खूप मोठी शिक्षा झाली अबीर. मी रात्रभर घराच्या बाहेर बसून होतो. मी कधीच गाणं शिकायला येऊ शकत नाही अबीर. पण कसं भेटणार ग? बाबा असं का वागतात ओवी? गाणं शिकल्याने काय फरक पडतो एवढा? मला माहित नाही मी गाणं शिकल्याने त्यांना का आवडत नाही किंवा घरातल्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे गाणं शिकल्याचा. पण आता आमच्या घरात खूप मोठं भांडण झालंय, त्या शिक्षाही आम्ही भोगली. आता मी कधीच गाणं शिकायला येणार नाही अबीर. त्यातले सगळेच गाण्याला विरोध करतात. का करतात काय नाही, त्यांना काय त्रास होतो काय माहित नाही, फक्त गाणं आवडत नाही एवढं मात्र माहिती. माझ्या आईला म्हणजे माझ्या गुरूंना सांग की मी आता कधीच गाणं शिकायला येऊ शकत नाहीये. तर रडत असते. असं नको बोलू ग तू. नवीन राग शिकवणार होती तुला ओवी, फार वाट बघत होती. ओवीचा गळा याच रागासाठी बनला असं आई म्हणत होती. तुझा गळा या रागासाठीच बनलाय, हे गाणं तूच छान म्हणू शकते, हा राग तुझ्यासाठीच परफेक्ट आहे असं आईचं म्हणणं होतं. आणि आज तुझ्यासाठी ती स्पेशल तो राग तुला शिकवणारच होती. तू आली नाही, फार वाईट वाटले मला सुद्धा आणि आईला सुद्धा. आता ओवी रडत असते, अबीर रडत असतो. एकमेक इतकी रडून दुःख व्यक्त करत असतात. पण काहीतरी करू म्हणून आता फोन ठेवलेला असतो. बघू आता अबीर नेमकी ओवीसाठी काय करणार आणि ओवी खरंच गाणं शिकू शकेल की ओवीचं गाणं आजच बंद झालंय. कारण मोनिकाने ड्रामाच असा रचलाय, काही केलं आता ओवी परत गाण्याला कधीच जाऊ शकत नाही. सावली, अबीर, ओवी, सारंग चौघांची भेट कधीच होणार नाही का? आणि ते एकत्र कधीच राहू शकत नाही. मित्रांनो हा भाग इथेच संपतोय. काय होणार आहे बघूया उद्याच्या भागात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.